नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज एक अशा विषयाला घेऊन व्हिडिओ बनवतोय. आजच सकाळी आलेली ॲडव्हर्टाइजमेंट NICL AOची ॲडव्हर्टाइजमेंट NICL. आता LIC तोंडातून निघण्यामागचं रिझन असं की इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्या दोन कंपनीज आहेत. इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्या दोन कंपनीज म्हणतो आपण त्यांना. एक असतं लाईफ इन्शुरन्समध्ये काम करणारी कंपनी आणि दुसरी असते जनरल इन्शुरन्समध्ये काम करणारी कंपनी. जी लाईफ इन्शुरन्समध्ये काम करते, लाईफ इन्शुरन्समध्ये काम करणाऱ्या कंपनीला आपण LIC म्हणतो, गव्हर्नमेंट कंपनी. तसंच जनरल इन्शुरन्समध्ये काम करणारी जी कंपनी असते त्याला आपण GIC म्हणतो, जनरल इन्शुरन्समध्ये काम करणारी. दोन्ही कंपन्या गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहे, म्हणजे प्युअरली PSU म्हणू शकतो आपण त्याला, पब्लिक सेक्टर युनिट्स. म्हणजे ज्याप्रमाणे लोकांना LIC माहिती आहे तेवढ्या प्रमाणात लोकांना GIC माहिती नाही आहे ॲक्च्युली. आता GICच्या अंतर्गत वेगवेगळ्या 3-4 कंपन्या येतात. आता त्याच अंतर्गत आलेली ही रिक्रुटमेंट आहे, ज्याला आपण म्हणतो, समजा ही जी रिक्रुटमेंट आलेली न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी, ही GICचा एक पार्ट आहे, GICची कंपनी आहे, जनरल इन्शुरन्स. आता तुम्हाला लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्समध्ये काय फरक? जसं की आपण माणसाचा इन्शुरन्स घेतो, माणसाचा इन्शुरन्स हा लाईफ इन्शुरन्समध्ये येतो. पण एखाद्या वस्तूचा जो इन्शुरन्स घेतो, घर असेल, गाडी असेल, त्याच्यानंतर समजा वेगवेगळ्या वस्तूंचा जो इन्शुरन्स घेतो तो जनरल इन्शुरन्सचा पार्ट असतो. आता हा थोडासा एक ओरिएंटेशन, ओळख करून देण्याचा प्रकार. आता तुम्ही म्हणसाल मग आता याच्यामध्ये जी आलेली रिक्रुटमेंट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची, आता ही चांगली रिक्रुटमेंट आहे का खराब रिक्रुटमेंट आहे असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये. आता ही पहिला हा डाऊट मला क्लिअर करायचा होता की पूर्णपणे गव्हर्नमेंट सबसिडरी, म्हणजे आपण गव्हर्नमेंट जॉब जो म्हणतो हा पूर्णपणे गव्हर्नमेंट जॉब असणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि मी थोडंसं कम्पेअर करतोय जाणून बुजून, कम्पॅरिझन करायला नको असे आपले महान लोक म्हणतात का याच्या एक दुसऱ्यांना कम्पेअर करायला नको, पण जाणून बुजून मी कम्पेअर करतोय की NIC आपलं जो न्यू इंडिया इन्शुरन्स NIAचा जो जॉब आहे तो जनरल बँकिंग PO कितीतरी पटीनं चांगला आहे. कोणकोणत्या बाबतीमध्ये? सॅलरीच्या बाबतीत पण चांगला आहे, त्याच्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स जे म्हणतो आपण, म्हणजे वर्कच्या बाबतीमध्ये, कामाच्या बाबतीत सुद्धा चांगला आहे, शिकण्याच्या बाबतीत सुद्धा चांगला आहे, प्रमोशनच्या बाबतीत सुद्धा चांगला आहे. म्हणजे बँक POच्या तुलनेमध्ये हा जॉब सर्वच बाजूने कितीतरी पटीनं चांगला आहे. ह्या व्हिडिओची सुरुवात मला ह्या गोष्टीपासून जाणून बुजून करायची. मग आता पुढं आपण टेक्निकल गोष्टी समजून घेऊ, सॅलरी किती असेल, अप्लाय कसं करायचं, एक्झाम डेट काय असेल, सिलेबस कशा पद्धतीनं असेल, काय असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. मग आता बरेच जण म्हणतील बँक POची तयारी सोडून आपण NIAची तयारी करावी का? ॲक्च्युली बँक POची तयारी सोडून करायची गरज नाहीच आहे, ते मी पुढे गेल्यानंतर सांगणार आहे तुम्हाला. कारण बँक POचा जो सिलेबस आहे तोच NIAचा सिलेबस आहे, सिलेबस काही वेगळा नाहीच आहे. ज्या सिलेबसची आपण आतापर्यंत तयारी करत आलेलो आहे, जे बँकेसाठी तयारी करणारे लोक आहेत, जे IBPSची तयारी करणारे लोक आहेत, मागच्या 4 महिन्यापासून 6 महिन्यापासून वर्षभरापासून IBPSची तयारी करणाऱ्या लोकांना वेगळं काही करायचंच नाही आहे. फक्त परीक्षेचा फॉर्म भरायचा आणि परीक्षा द्यायची. जी तयारी आपण कंटिन्यू करत होतो तीच तयारी करायची, वेगळं काहीच करायचं नाही. हां, राहिला मुद्दा कॉम्पिटिशनचा, क्वालिफिकेशनचा, त्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणारच आहोत. तर वन बाय वन एक एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता पहिला मुद्दा की व्हॅकन्सी किती आहे, तर टोटल व्हॅकन्सी 300 आहेत. टोटल व्हॅकन्सी ज्या आपल्याला त्यांनी दिल्या 300. मग कॅटेगरी वाईज वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो. आता त्याच्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा की जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन, 1 तारखेपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू होणार आहे ते 21 तारखेपर्यंत. जी प्रीची एक्झाम आहे ती ऑक्टोबर 2021 मध्ये आणि मेन्सची एक्झाम आहे नोव्हेंबर 2021 मध्ये. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू पण राहणार, इंटरव्ह्यूसुद्धा राहणार आहे. इंटरव्ह्यूची डेट असं कन्सिडर करा तुम्ही, नोव्हेंबरमध्ये एक्झाम झाली, डिसेंबर जानेवारीमध्ये याचा रिझल्ट लागला की त्याच्यानंतर 15-20 दिवसामध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये याचे इंटरव्ह्यू राहतील. म्हणजे जर आजपासून जर बघायचं झालं तर पुढच्या 6 महिन्यामध्ये, मॅक्झिमम 6 महिन्यामध्ये पूर्ण प्रोसेस काय होणार, कंप्लीट होणार. म्हणजे जी बऱ्यापैकी फास्ट फॉरवर्ड आहे. म्हणजे एक्झामची ॲडव्हर्टाइजमेंट येणं आणि जॉईनिंग 6 महिन्याच्या आत होणं, हे म्हणजे
फास्ट फॉरवर्डच म्हणता येईल याला बऱ्यापैकी. जे MPSC करणारे लोक आहे त्यांना विचारा तुम्ही की 2-2 वर्ष, दीड वर्ष, 2-2 वर्ष जातात त्या गोष्टीमध्ये. इव्हन आपण IBPS POचं सुद्धा बघता येईल की IBPS POचा फायनल रिझल्ट 1 एप्रिलला लागतो बऱ्यापैकी, म्हणजे त्याच्यातही जवळपास 7 ते 8 महिन्याची प्रोसेस जाते. ही प्रोसेस बऱ्यापैकी 6 महिन्यात कंप्लीट होण्याचा अंदाज आहे. ठीक आहे. आता कॅन्डिडेट शुड अप्लाय थ्रू ऑनलाईन मोड ओनली, ते तर आहे समजा, तो तर मुद्दा नाही. हा एक महत्त्वाचे 2 मुद्दे झाले. प्री एक्झाम आणि मेन्स एक्झामच्या बाबतीमध्ये प्री एक्झाम कधी, मेन्स एक्झाम कधी, हा मुद्दा क्लिअर झाला. त्याच्यानंतर पुढं जो एक मुद्दा समजून घेत जो ॲडव्हर्टाइजमेंटचा. आता हे कॅटेगरीच्या बाबतीमध्ये दिलेले आहे त्यांनी. कॅटेगरीच्या बाबतीमध्ये EWS, डिस्क्लेमर, जे बाकीच्या एक्झामला जशा पद्धतीने लागू पडतं त्याच पद्धतीने, इथं वेगळं काहीच नाही. म्हणजे आपण बाकीच्या एक्झामसाठी IBPS POच्या IBPS क्लर्क असेल, RRB PO असेल, EWS असेल, क्रिमी लेअर असेल, OBC असेल, सेंट्रल OBC असेल, बाकीच्या एक्झामला ज्या पद्धतीनं असतं त्याच पद्धतीनं, त्याच्यात वेगळं काही नाही आहे सांगण्यासारखं. त्याच्यामुळे तो पार्ट मी स्किप करतो. पुढे जो आता इकडे या. आता याच्यात एक कंडिशन त्यांनी थोडीशी महत्त्वाची टाकली, ती अशी की बऱ्याच जणांना ह्या कंडिशनवर थोडीशी आपत्ती असू शकते, ती अशी की सर्व्हिस कंडिशन काय म्हणणं आहे ते पहा. थोडंसं महत्त्वाची कंडिशन. जनरली बाकी ठिकाणी ही कंडिशन आपल्याला तेवढी पाहायला मिळत नाही, पण इथं आहे. द सर्व्हिस कंडिशन विल बी ॲप्लिकेबल ॲज पर द प्रिव्हेलंट रूल्स ऑफ द कंपनी फ्रॉम द टाइम टू टाइम. Selected candidate on appointment may be posted or transferred to any place in India as may be decided by the company as per the requirement. The minimum stay at the initial place of posting will be 5 years. म्हणजे तुम्हाला जिथं कुठं पहिली पोस्टिंग भेटल तुम्हाला तिथं कमीत कमी 5 वर्ष काढावे लागतील. आता हे त्यांनी दिलंय आणि याच्यामध्ये थोडेफार चेंजेस वगैरे होण्याचा स्कोप आहे. जे की होतं, बरेच जण म्हणतील आता मुलगी लग्न झाल्यानंतर पोस्टिंग चेंज करून पाहिजे, तर ते कंडिशननुसार चेंज करतात. त्यांनी तसं दिले पण की प्रिव्हेलंट रूल्स ऑफ कंपनी फ्रॉम टाईम टू टाईम त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होत असतात. त्याच्यामुळं असा खूप काही महत्त्वाचा मुद्दा नाही, पण जाणून बुजून त्यांनी इथं देण्यामागचं रिझन असं की काही जणांचं कसं असतं की सुरुवातीला विद्यार्थ्यांची मानसिकता असते की आम्हाला जॉब लागला पाहिजे, मग आम्ही कुठेही जॉब करायला तयार आहोत. पहिला मुद्दा असतो जॉब लागला पाहिजे, कुठेही जॉब करू. पण ज्यावेळेस जॉब लागला त्यावेळेस म्हणतात आम्हाला इथंच पोस्टिंग पाहिजे, आम्हाला घराजवळच पोस्टिंग पाहिजे, घराजवळ इतकंच दूर पाहिजे, ह्याच शहरात पाहिजे, त्याच शहरात पाहिजे. आपलं सॅटिस्फॅक्शन कधीच नसतं. आपल्या डिमांड ह्या दिवसांदिवस काय होत जातात, वाढत जातात. मग त्याच्यामुळे पोस्टिंगच्या बाबतीत लोकांचा खूप जास्त हेच पाहिजे तेच पाहिजे हा आग्रह मोडून काढण्यासाठी त्यांनी जाणून बुजून आम्ही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तसं मेन्शन केलं होतं असं म्हणायला त्यांना स्कोप राहतो. त्याच्यामुळे त्यांनी ही कंडिशन दिली. चला पुढं जो प्रोबेशनचा मुद्दा. कॅन्डिडेट अपॉइंटेड इन द ऑफिसर कॅडर ऑन रेग्युलर पेरोल शॅल बी प्रोबेशन पिरियड ऑफ 1 year. हे नॉर्मली जसं असतं त्याच पद्धतीचं सगळीकडं. पुढे जाऊ. आता हा एक मुद्दा त्यांनी दिला इथं, गॅरंटी बॉन्ड. आता गॅरंटी बॉन्ड म्हणजे काय, बिफोर जॉईनिंग एज अ प्रोफेशनल द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू गिव्ह अन अंडरटेकिंग टू सर्व कंपनी फॉर मिनिमम पिरियड ऑफ 4 years इन्क्लुडिंग प्रोबेशन पिरियड इन द इव्हेंट ऑफ देअर रिझिग्नेशन. आता इथं तुम्हाला कमीत कमी 4 वर्षाचा बॉन्ड साईन करावा लागणार आहे. म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर कमीत कमी 4 वर्ष तुम्ही जॉब सोडू शकत नाही तो, असं त्यांचं म्हणणं आहे. सोडलं तर मग तुम्हाला पेनल्टी लागणार आहे. आता हा जॉब अशा पद्धतीचा असतो की ज्यांना हा जॉब लागला तो सोडायचा विचारच करत नाही. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने सॅलरी असते, त्याच्यानंतर बाकीचे इन्सेंटिव्ज, भत्तेच वगैरे बरंच काही असतं. म्हणजे जर ओव्हरऑल जर विचार करायचा झाला तर 1,00,000 रुपयापर्यंत तुमची सॅलरी जाते सगळ्या गोष्टीचा विचार करता. असा जॉब सोडणार कोण आहे? कशाला सोडणार? हां, एखाद्याला खूपच चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली त्याच्यापेक्षा, तर मग त्याच्यासाठी सोडायचा असेल तर तो मुद्दा वेगळा. पण मग खूपच चांगली अपॉर्च्युनिटी मिळणार असेल तर मग पेनल्टी भरायला हरकतही नाही. थोडीफार त्यांची पेनल्टी वगैरे आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर मध्येच जॉब सोडला तुम्हाला 1 year ग्रॉस सॅलरी म्हणजे एका वर्षाची जी ग्रॉस सॅलरी होते तेवढी तुम्हाला पे करावं लागेल. म्हणजे समजा जर 60,000 त्यांनी ग्रॉस सॅलरी दिली तशी मग 60,000 गुणिले 12 म्हणजे जवळपास 7-8 लाख रुपये तुम्हाला पे करावं लागतील. पण कधी जर 4 वर्षाच्या आत जर आपण जॉब सोडला तर आपण जॉब सोडणारच नाही. पहिला मुद्दा हा आहे. त्याच्यामुळे ह्या मुद्द्यावर मी काही जास्त डिस्कशन करत नाही. पुढचं आता बेनिफिट्स काय, सॅलरी आणि बेनिफिट्स काय म्हणणं. आता बघा, बेसिक पे ऑफ 32,795. इथं बघा, बेसिक पे ऑफ 32,795 इन द स्केल ऑफ
आता इथं त्यांनी दिलंय ग्रॉस इमोलमेंट्स विल बी अप्रॉक्सिमेटली ₹60,000 पर मंथ इन मेट्रोपॉलिटन सेंटर. अदर बेनिफिट्स सच ॲज कव्हरेज अंडर नॅशनल पेन्शन सिस्टीम जे गव्हर्न बाय PF, ग्रॅच्युटी, LTS म्हणजे लिव्हच्या सजा, असं मेडिकल बेनिफिट, ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट शॅल बी ॲज पर द ऑफिसर आर एंटाइल्ड टू कंपनी. म्हणजे ह्या सगळ्या बेनिफिटचा जर विचार केला ना तुम्ही, या सगळ्या बेनिफिट जर आपण घेतले तर ती सॅलरी कुठंतरी जवळपास एक म्हणजे 80 ते 90च्या दरम्यान जाते. इनिशियल सॅलरी तुमची ह्या सगळ्या बेनिफिट म्हणजे तुमची इन हँड सॅलरी जरी 60-65 हजार रुपये असेल तरी पण सगळ्या गोष्टीचा विचार करता, सगळ्या बेनिफिटचा विचार करता ती 80-90च्या आसपास कुठंतरी जाते. मग त्याच्यानंतर HRA वेगळा असेल, बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या असेल. म्हणजे सॅलरीच्या बाबतीत बँक PO पेक्षा कितीतरी पटीनं चांगलं आहे, म्हणजे 1.5 पट म्हणते. बँक POची इनिशियल सॅलरी 40 ते 50च्या दरम्यान असते सध्या, आणि इथंच तुमची इनिशियल सॅलरी जवळपास तुमच्या हातात 60 पडणार आहे, त्याच्यावरती आणखी काही तर राहणार आहे. म्हणजे बँक POच्या तुलनेमध्ये सॅलरीच्या आपण कितीतरी पटीनं चांगले. आता हा झाला मुद्दा पहिला. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता यांनी एक महत्त्वाचा मुद्दा दिला, एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही एकतर ग्रॅज्युएट पाहिजे किंवा PG पाहिजे 60%. म्हणजे आता तुम्ही म्हणसाल ग्रॅज्युएशन किंवा PG दोन्हीपैकी कोणतं एक असलं चालेल, ज्याचं PG झालंय त्याचं ग्रॅज्युएशन तर असतंच. मग तुम्ही म्हणसाल PGला 60 नाही पण ग्रॅज्युएशनला 60 आहे तर चालतं. एखाद्याचं PG झालंय आणि त्याला ग्रॅज्युएशनला 60 नाही पण PGला 60 आहे चालतं. म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्हीपैकी कोणत्या तरी एका याच्या 60% पाहिजे. आता जे म्हणतील आम्हाला नाही आहे, तुमचं बॅड लक की तुम्ही नाही इलिजिबल त्या गोष्टीसाठी, तुम्ही ह्या परीक्षेचा फॉर्म नाही भरू शकत. हे जनरल कॅटेगरीसाठी. आणि रिझर्व कॅटेगरीसाठी त्यांनी तेच 55% दिलं. किती %? 55% रिझर्व कॅटेगरीसाठी. जनरल कॅटेगरीसाठी 60 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 55. म्हणजे ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला 60% असणं कंपल्सरी आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा. म्हणजे कोणीही अप्लाय नाही करू शकत, 60% असणं कंपल्सरीच. आता त्याच्यात काही जणांचा मुद्दा असो, दोज हु आर इन द फायनल इयर सेमिस्टर ऑफ देअर ग्रॅज्युएशन मे ऑल्सो अप्लाय प्रोव्हिजनली सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट इफ. आता ज्यांचं ग्रॅज्युएशनचे आत्ता त्यांनी परीक्षा दिली पण रिझल्ट नाही आले, अशा लोकांचे रिझल्ट जर 30 सप्टेंबर 2021 ह्या तारखेपर्यंत जर तुमचा रिझल्ट येणार असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. तर म्हणजे ह्या तारखेपर्यंत म्हणजे अजून जवळपास दीड महिना आहे. आणि ज्यांच्या ग्रॅज्युएशनच्या परीक्षा झाल्या त्यांचा रिझल्ट तर त्या तारखेपर्यंत येणारच आहे. आणि ज्यांना गॅरंटी की मला 60%च्या वर येतील त्याने नक्की अप्लाय करावं. कोरोनाचा काळ आहे, 60% ते येणारच आहे. कोरोना माताची कृपा आहे तुमच्यावर, 60% पडणारच तुम्हाला, त्याच्यामुळे टेन्शन नाही. तर अप्लाय करायचं. ज्यांचं जस्ट ग्रॅज्युएशन झालंय नक्की अप्लाय करा. ठीक आहे, पुढे जाऊ. आता हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे त्या युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री वगैरे ह्या जनरल गोष्टी आहे, ज्या बाकी सगळ्या याच्यामध्ये सेमच असतात, त्याच्यावर काही जास्त बोलत नाही. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तुमचा एजचा. एज हा इथं त्यांनी म्हणलं 21 ते 30 आणि कधी 1 एप्रिल 2021ला. म्हणजे 1 एप्रिल 2021ला तो व्यक्ती 21 ते 30च्या मधला पाहिजे. आता काही जण म्हणतील माझी डेट ऑफ बर्थ मला आता मे मध्ये 21 वर्ष कंप्लीट झाले किंवा जूनमध्ये 21 वर्ष कंप्लीट झाले, जुलैमध्ये 21 वर्ष कंप्लीट झाले, त्याला नाही करता येणार अप्लाय. 1 एप्रिलपर्यंत 21 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजे. 1 एप्रिल म्हणजे मी काय म्हणेल की ज्याची डेट ऑफ बर्थ 1 एप्रिल 2000च्या आतला पाहिजे, 1 एप्रिल 2000च्या आतमधला पाहिजे, त्याच्या अगोदरचा पाहिजे. त्याच्यात दिलंय त्यांनी 1 एप्रिल 2000च्या अगोदरचा जन्म पाहिजे, त्याच्यानंतरचा जन्म नाही चालणार. 1 एप्रिल 2000च्या अगोदरचा. मग आता कोणी म्हणशील आमचं 2000चा जन्म आहे पण मग मे 2000चा आहे किंवा जून 2000चा आहे, नाही चालणार, त्याला अप्लाय नाही करता येणार. ठीक आहे. बाकी मग हे कास्ट रिलॅक्सेशन तर आहेच, OBC साठी 3 वर्षाचं, SC ST साठी 5 वर्षाचं, ह्या गोष्टी तर आहे, त्यात काही हे नाही. जनरल जशा पद्धतीने असतात त्याच पद्धतीने इथं पण आहेत. पुढे जाऊ. आता याच्यानंतर हे कॅन्डिडेट होईल एलिजिबल अंडर मोड ऑफ द अबो कॅटेगरीज हे झालं. ह्याच्यानंतर हे फिजिकली हँडिकॅप रिलेटेड काही गोष्टी आहेत, एक्स सर्व्हिसमॅन, फिजिकल हँडिकॅप वगैरे, स्क्राईब कोणाला चालतो कोणाला नाही चालत, हे जनरल बाकी सगळ्या ठिकाणी जशा पद्धतीने असतात त्याच पद्धतीने, वेगळं काही नाही त्याच्यामध्ये. हे जनरली त्याच कॅटेगरी सगळ्या डिसेबिलिटी रिलेटेड गोष्टीत. हे इथपर्यंत त्याचं EWSच्या बाबतीमध्ये, पुन्हा EWSच्या बाबतीमध्ये जे बाकीच्या ठिकाणी आहेत तेच. EWSचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल. त्याच्यानंतर EWS वॅकन्सी सिलेक्शन प्रोसिजर. आता
सिलेक्शन प्रोसिजर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सिलेक्शन प्रोसिजर याच्याकडे सगळ्यात त्या. आता पहिला टप्पा काय काय असणार, काय काय नाही. पहिला पेपर होणार तुमचा प्रीचा. आता प्रीचा पेपर तुम्ही म्हणाल, आता मी जाणून बुजून म्हणलो की जे IBPS POची किंवा बाकीच्या IBPSच्या बाकीच्या एक्झामची तयारी करणाऱ्या लोकांसाठी वेगळं काहीच नाही करायचं, हे म्हणण्यामागचं रिझन हेच आहे पहा. आता इथं बघा, जो आपला नेहमीचा पेपर असतो 30-35 इंग्लिश LR क्वांट, हाच पेपर आहे प्रीचा, वेगळं काहीच नाही. पुन्हा 20-20 मिनटं टाईम तोच आहे. आता तुम्ही म्हणसाल डिफिकल्टी लेवल, प्रीची डिफिकल्टी लेवल तुम्ही असे कन्सिडर करून चाला की जे RRB PO असेल किंवा IBPS POची जी डिफिकल्टी लेवल असते त्या टाईपची डिफिकल्टी लेवल राहणार आहे प्रीची. IBPS POचा पेपर आहे असं कन्सिडर करून चाला, बाकी काही नाही. IBPS POचा ज्या पद्धतीनं पेपर असतो त्या पद्धतीचा पेपर आहे असंच कन्सिडर करून चालून त्या पद्धतीने तयारी करू. सेम पॅटर्न आहे प्रीचा पॅटर्न. प्री झाल्यानंतर मग मेन्समध्ये काही वेगळं आहे का, मेन्समध्ये काही वेगळं आहे का ते पाहू. आता प्रीमधनं त्यांचं काय म्हणणं आहे, अप्रॉक्सिमेटली 15 टाइम्स ऑफ द नंबर ऑफ वॅकन्सी सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी. म्हणजे आता 300 वॅकन्सी आहे तर 300 × 15, 300 × 15 म्हणजे 4500 लोक ते मेन्ससाठी बोलावणार आहे. किती लोकांना बोलावणार आहे मेन्ससाठी? 4500. मग 4500 लोक मेन्सला बसणार. आता 4500 लोक मेन्सला बसणार, मग मेन्सचा पेपर काय? आता तुम्ही म्हणाल ते काही वेगळं आहे का? बिलकुल काहीच वेगळं नाही, बिलकुल काहीच वेगळं नाही. नेहमीचाच पॅटर्न आहे आपला, नेहमीचाच पॅटर्न. काय नेहमीचा पॅटर्न आहे? रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, GA आहे, क्वांट आहे. रिझनिंग, इंग्लिश, GA आणि क्वांट. क्या अलग इसमें? जी आपली नेहमीची तयारी करतो तीच तयारी करायची. पुन्हा इथं 50 क्वेश्चन 40 मिनटं, 50 क्वेश्चन 40 मिनटं, 50 क्वेश्चन 30 मिनटं, 50 क्वेश्चन 40 मिनटं. सेम आपला नेहमीचा जो पॅटर्न असतो तोच पॅटर्न. 200 मार्काचा पेपर आहे आणि वेळ आपला झाला समजा जवळपास 150 मिनिटाचा वेळ आहे. अलग काहीच नाही, काहीच अलग नाही. नेहमी IBPS POची ज्या पद्धतीने तयारी करणारे तेच लोक आहेत. ठीक आहे. आता डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट, आता त्याच्यानंतर पुन्हा जसं IBPS PO मध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असते 30 मिनिटाची, ती इथं पण राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज लेटर लिहायचं, एसे लिहायचं, तशा पद्धतीची डेट जी IBPS POला असते. आता त्याच्यानंतर इच कॅन्डिडेट विल रिक्वायर ऑब्टेन अ मिनिमम स्कोर. आता जे मेन्समध्ये पास होतील, जे मेन्समध्ये पास होतील त्यांना इंटरव्ह्यूला बोलावले जाईल. आता इंटरव्ह्यू नेमकं काय ते पहा. इंटरव्ह्यूमध्ये एकाच 3 रेशोमध्ये बोलावल्या जातात. A candidate shall be required to qualify the descriptive, but the marks in the descriptives will not be counted towards shortlisting for interview or the selection. आता हा एक चांगला मुद्दा आहे. ज्यांचं रायटिंग स्किल चांगले नाही त्यांच्यासाठी, ज्यांचे रायटिंग स्किल चांगले नाही त्यांच्यासाठी एक चांगला मुद्दा आहे की डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला पास व्हावं लागेल, पण डिस्क्रिप्टिव्ह फक्त क्वालिफाईंग इन नेचर असणार. म्हणजे डिस्क्रिप्टिव्हचे मार्क तुमच्या फायनल मार्कामध्ये काउंट होणार नाही, तुम्हाला फक्त डिस्क्रिप्टिव्हमध्ये क्वालिफाय व्हावं लागेल, मार्क काउंट होणार नाही. कळतंय का? मग चांगला मुद्दा आहे. पास व्हायचं, जेवढं जमल तेवढं लिहायचं, पास व्हायचं. मार्क काउंट नाही होणार मेरिटसाठी नाही काउंट होणार. मग आता त्याच्यानंतर आपली नेहमीची जी 25% निगेटिव्ह मार्किंग ती तर आहेच, त्यात तर काही वाद नसतो. आता इंटरव्ह्यू काय नेमका? आता इंटरव्ह्यू कॅन्डिडेट टू हॅव बीन शॉर्टलिस्टेड एंड ऑफ फेस विल बी इक्वल. आता इंटरव्ह्यूचं वेटेज किती ते 75/25, म्हणजे 75% वेटेज तुमच्या मेन्स एक्झामच्या मार्काला आहे आणि 25% वेटेज तुमच्या इंटरव्ह्यूच्या मार्काला आहे. म्हणजे तुम्हाला जास्त स्कोर कुठं करायचा? मेन्समध्ये जास्त स्कोर करायचा. इंटरव्ह्यूचं वेटेज खूप जास्त नाही, 25 आहे, 25%चे वेटेज आहे. त्याच्यामुळे जास्त फोकस आपल्याला मेन्सवर करावं लागेल. ठीक आहे. आता हे झालं. आणि फायनल सिलेक्शन वुड बी बेस्ड ऑन कन्सिडर मार्क मेन एक्झाम्स आणि इंटरव्ह्यू. मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यूचं मिळून फायनल सिलेक्शन होणार असं त्यांचं म्हणणं आहे, दोन्हीचे मिळून. ठीक. आता याच्यानंतर दुसरा काही महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन हा नेहमीचा मुद्दा असतो. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, सोशल डिस्टन्सिंग मोड ड्यूरिंग एग्जाम रिलेटेड इंस्ट्रक्शन, ते तर आहेच समजा, त्यात तर काहीच नाही, उसमें कुछ खास नहीं है ऐसा. बाकी लिस्ट ऑफ कॅन्डिडेट डॉक्युमेंट टू बी प्रोड्यूस ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू, डॉक्युमेंट जे नेहमीचे असतात तेच आहेत. एक्झामिनेशन सेंटर औरंगाबाद आहे प्रीसाठी पण आणि मेनसाठी, दोन्हीसाठी पण औरंगाबाद एक्झामिनेशन सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये, तो काही विषय नाही तसा. नंतर फीस, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फीस जनरल कॅटेगरी आणि OBC वगैरेसाठी 750, SC ST PWसाठी 100, म्हणजे जे 750 आणि 100 ही फीस आहे तुमची. ठीक आहे. बाकी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ऑनलाईन हाऊ टू अप्लाय, वेबसाईटवर जाऊन भरायचा आहे फॉर्म. चलो, ऑनलाईन फीस भरायची, ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे. बाकी फोटो साईज वगैरे त्या बाकीच्या गोष्टी जनरलच आहेत, जनरल गोष्टी सगळ्याच्या सगळ्या.
आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो थोडंसं. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो. मी असं म्हणेल की ह्या परीक्षेला जे लोक एलिजिबल आहे, ज्यांना ग्रॅज्युएशनला 60% पडलेत आणि ज्यांची बऱ्यापैकी तयारी झाली, म्हणजे ज्यांनी ॲटलिस्ट 1-2 प्रीच्या एक्झाम पास केलेल्या आहे, तर म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणेल मी. जसं की राहुल सरांच्या लँग्वेजमध्ये पथे की बात म्हणतात की म्हणजे सगळ्यांनी नक्की अप्लाय केलंच पाहिजे. मी जाणून बुजून आग्रह करेल की सगळ्यांनी नक्की अप्लाय केलं पाहिजे की ज्यांची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. आणि ते अप्लाय करण्यामागचा महत्त्वाचा मुद्दा असतो की तुमचं जॉब प्रोफाईल खूप जास्त चांगलं आहे. पब्लिक कॉन्टॅक्ट बिलकुल 0 असतो इथं. पब्लिक कॉन्टॅक्ट नसतो म्हणायला लागेल बऱ्यापैकी. त्याच्यानंतर सॅलरी सगळ्यात चांगली आहे. त्याच्यानंतर जॉब लोकेशन मॅक्झिमम वेळेस सिटीमध्येच राहतं. ग्रामीण भागात जॉब लोकेशन मिळत नाही. ज्या मुली असतात ज्यांना जनरली सिटीत राहायचं असतं त्यांच्यासाठी पण हा महत्त्वाचा मुद्दा असतो की ग्रामीण भागात यांच्या ज्या ब्रँचेसच सिटीमध्ये, ग्रामीण भागात त्यांच्या ब्रँचेस नाहीच आहे. म्हणजे तुमची पोस्टिंग मॅक्झिमम सिटीमध्येच मिळणार. बरोबर आहे. जॉब टायमिंग हा बऱ्यापैकी 10 ते 5 म्हणजे 10 ते 5च असतो. बँकेसारखं नाही की 10 वाजता जायचं आणि 7-8 वाजणार यानाला. म्हणजे सगळ्या सॅलरीच्या बाबतीत असेल, जॉब टायमिंगच्या बाबतीत असेल, त्याच्यानंतर जॉब लोकेशनच्या बाबतीमध्ये असेल, बाकीच्या अलाउन्सेसच्या बाबतीमध्ये असतील, ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये हा जॉब बँक PO पेक्षा कितीतरी पटीने चांगला असल्यामुळं मी सगळ्यांना विनंती करेल की सगळ्यांनी नक्की अप्लाय करा. चालेल, थांबतो. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.